Chemistry Standard 12. We are discussing chapter number 7, elements of groups 16, 17 and 18, part 22. Structure of xenon compounds. Xenon compound चे स्ट्रक्चर्स आपण शिकणार आहोत. पहिला कंपाऊंड आहे झेनॉन डायफ्लोराइड XeF2. त्याच्यामध्ये फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट असते -1 -1 × 2 -2. मग त्याला बॅलन्स करायला झेनॉनचे ऑक्सिडेशन स्टेट असेल +2. म्हणून इथं झेनॉनचे ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. मग झेनॉनच्या आउटर स्टेटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते F2 फ्लोरीन यांना प्रत्येकी एक शेअर केले जातात. त्यामुळं झेनॉन त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे बघा. Xe 8 ऑक्टेट कंप्लीट असतं कारण तो इनर्ट एलिमेंट आहे. त्याच्यापैकी 2 इलेक्ट्रॉन 2 फ्लोरीनला वापरायला दिलेले असतात कारण फ्लोरीनच्या आउटर स्टेटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज असते आणि म्हणून तो एका F बरोबर आणि एका F बरोबर बॉन्ड करतो. म्हणून हे 2 F ॲटम म्हणजे झेनॉनच्या 8 पैकी 2 वापरले गेले आणि 6 शिल्लक राहतात. म्हणून ह्या 3 लोन पेअर काढलेले आहेत आणि म्हणून XeF2चं स्ट्रक्चर हे लिनियर आहे. शेप नाही, आपण स्ट्रक्चर बद्दल बोलतोय. स्ट्रक्चरमध्ये ह्या लोन पेअर विचारात घेतल्या जात नाहीत, शेपमध्ये मात्र ह्या लोन पेअर विचारात घेतल्या जातात. म्हणून स्ट्रक्चर आहे त्याचं लिनियर. हे Xe हा एक F आणि हा एक F. दुसरा आहे XeF4 झेनॉन टेट्राफ्लोराइड. झेनॉन टेट्राफ्लोराइडमध्ये फ्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट -1 × 4 -4. त्याला बॅलन्स करायला असेल झेनॉनचे ऑक्सिडेशन स्टेट +4. म्हणून ऑक्सिडेशन स्टेट आली +4. मग 8 पैकी 4 इलेक्ट्रॉन त्यानं 4 फ्लोरीनला दिले, प्रत्येकाला एक वापरायला. त्यामुळे शिल्लक राहिले 4 म्हणजे 2 लोन पेअर आणि म्हणून त्याच्याकडे 2 लोन पेअर अशा दाखवले. 2 लोन पेअर आणि 4 बरोबर त्यानं बॉन्ड तयार केला. ते एका स्क्वेअरमध्ये असतात आणि एका प्लेनमध्ये असतात 4 फ्लोरीन आणि म्हणून स्क्वेअर प्लॅनर. म्हणून स्ट्रक्चरमध्ये लोन पेअरचा विचार केला जात नाही. म्हणून त्याचं स्ट्रक्चर आहे स्क्वेअर प्लॅनर आणि शेप म्हटलं तर ऑक्टाहेड्रल. म्हणून स्ट्रक्चरमध्ये लक्षात ठेवायचं लोन पेअरचा विचार केला जात नाही आणि म्हणून त्याचं स्ट्रक्चर आहे इथं स्क्वेअर तयार झालं आहे आणि ते एका प्रतलात असतात. म्हणून स्क्वेअर प्लॅनर ही त्याचं झालं स्ट्रक्चर. त्यानंतर तिसरा मॉलिक्युल आहे झेनॉन हेक्साफ्लोराइड. फ्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट -1 × 6 -6. त्याला बॅलन्स करायला असेल +6 म्हणून त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +6. 8 पैकी 6 इलेक्ट्रॉन वापरायला दिले 6 फ्लोरीनला, राहिले 2 म्हणजेच 1 लोन पेअर राहिली आणि म्हणून ही लोन पेअर दाखवली. आणि 6 फ्लोरीन बरोबर तो ऑक्टाहेड्रल जॉमेट्री तयार करतो 6 फ्लोरीन बरोबर. पण ह्या लोन पेअरमुळं त्याची थोडीशी स्ट्रक्चर बिघडतं म्हणून त्या ऑक्टाहेड्रलला म्हणतात डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. ह्या लोन पेअरमुळं त्या आकारामध्ये थोडासा बिघाड होतो. ऑक्टाहेड्रल आपल्याला माहीत आहे एका प्रतलात 4 वर 1 5 खाली 1 6 आणि पण ह्या लोन पेअरमुळं त्याच्या थोडासा आकारात बदल होतो आणि म्हणून त्याला म्हणतात डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. चौथा आहे XeO3 झेनॉन ट्रायऑक्साइड. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -2 × 3 -6 म्हणून त्याला बॅलन्स करायला असेल +6. मग त्यानं ऑक्सिजन बरोबर त्यानं बॉन्ड तयार केला. पण ऑक्सिजन हा नेहमी डबल बॉन्ड तयार करतो म्हणून प्रत्येकाचे झेनॉनचे 2 इलेक्ट्रॉन त्याला दिले गेले आणि म्हणून बेतरिक 6 इलेक्ट्रॉन त्याचे बॉन्डिंगसाठी वापरले. म्हणून झेनॉनकडे राहिले 2 म्हणून एकच लोन पेअर दाखवले. मग हा झेनॉन आणि हे 3 ऑक्सिजन बरोबर केलेले डबल बॉन्ड आणि त्यामुळं ह्या लोन पेअरमुळं आणि ह्याच्यामुळं ही जी जॉमेट्री तयार होते हा त्रिकोण तयार होतो, पिरॅमिड सारखा तयार होतो आणि म्हणून ह्या स्ट्रक्चरला म्हणतात ट्रायगोनल पिरॅमिडल. हा त्रिकोण आणि हा पिरॅमिड सारखा शेप येतो म्हणून त्या शेपला म्हणतात ट्रायगोनल. शेप नाही स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरला म्हणतात ट्रायगोनल पिरॅमिडल. पाचवा आहे झेनॉन मोनोऑक्झी किंवा नुसतं ऑक्झी म्हटलं तरी चालतं. झेनॉन ऑक्झी टेट्राफ्लोराइड.
-1 × 4 -4, ऑक्सिजनचे -2 -4 आणि -2 -6 झालं, म्हणजेच त्याला बॅलन्स करायला असेल झेनॉनची +6. मग +6 म्हणजेच त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटमधले 6 इलेक्ट्रॉन वापरायला गेले, मग राहिले 2, म्हणून एक लोन पेअर. मग एका ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड आणि बाकीच्या 4 फ्लोरीन बरोबर सिंगल बॉन्ड, आणि म्हणून हा ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड आणि 4 फ्लोरीन बरोबर हे सिंगल बॉन्ड, आणि म्हणून इथं पिरॅमिड तयार झालाय आणि एक स्क्वेअर प्लेन तयार झालाय, म्हणून त्याचं नाव आहे स्क्वेअर पिरॅमिडल. इथं पिरॅमिड आणि स्क्वेअर आहे, म्हणून ह्या स्ट्रक्चरचं नाव ठेवलंय स्क्वेअर पिरॅमिडल. लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, पण हा भाग वगळलेला नाही, कारण कंपाऊंड्स ऑफ झेनॉन आत्तापर्यंत जे आपण शिकलो ते सगळं वगळलेलं आहे, पण तिथं रिड्यूस्ड सिलेबस 2019-20 कोरोनाच्या स्थितीमुळे जो अभ्यासक्रम झाला आहे त्याच्यात सुद्धा हा पॉईंट मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. युजेस ऑफ हेलियम, निऑन अँड आर्गॉन अतिशय महत्त्वाचा आहे. इनर्ट गॅसेसचे उपयोग, जे शेवटचा ग्रुप नंबर 18 आहे त्याच्यातले जे हेलियम, निऑन आणि आर्गॉन असतात त्यांचे आपल्याला काय उपयोग, काय यूज होतात ते दिले. हेलियमचे टोटल आपला 11 यूज दिलेत. बघूया. पहिला, मिक्सचर ऑफ हेलियम अँड O2 इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल ब्रेथिंग ऑफ अस्थमा पेशंट. दमा असणाऱ्या पेशंटला तुम्ही स्प्रे मारताना बघितलं असेल तोंडामध्ये, ज्यावेळेस त्यांचा दम घुटतो त्यावेळेस ते स्वतःच्या तोंडामध्ये असा स्प्रे मारतात. तो जे आर्टिफिशियल ब्रेथिंग असते अशामध्ये हेलियमचं आणि ऑक्सिजन गॅसचं मिक्सचर असतं, म्हणून त्यांना ज्यावेळेस कृत्रिम श्वास दिला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये हेलियम गॅस वापरला जातो. मिक्सचर ऑफ हेलियम अँड O2 इज यूज्ड फॉर रेस्पिरेशन बाय सी डायव्हर्स. आपल्याला माहीत आहे पाणबुड्या ज्यावेळेस समुद्रात जातात त्यावेळेस त्यांच्या मागे सिलेंडर असतो, कारण त्यांना पाण्यामध्ये श्वास घेताना अडचण येऊ नये, ऑक्सिजन पुरेसा मिळावा म्हणून त्यांच्या मागं ऑक्सिजनचे सिलेंडर्स असतात, पण प्युअर ऑक्सिजन नसतो, त्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ हेलियम आणि ऑक्सिजन असतं. फॉर फिलिंग बलून्स ए मिक्सचर ऑफ हेलियम 85% अँड हायड्रोजन 15% इज यूज्ड. ज्यावेळेस आपण मोठमोठे बलून हवेत सोडलेले बघतो ते वर जातात, त्याचं कारण ते हवेपेक्षा हलके असतात, कारण त्याच्यामध्ये हेलियम 85% भरलेलं असतं आणि हायड्रोजन 15% भरलेलं असतं. हेलियम इज यूज्ड फॉर प्रोड्युसिंग इनर्ट ॲटमॉस्फिअर रिक्वायर्ड फॉर वेल्डिंग पर्पज अँड मेटलर्जी ऑफ सम मेटल्स. ज्यावेळेस आपल्याला मेटलची वेल्डिंग करायची असते त्यावेळेस तिथं जर ऑक्सिजनची एंट्री होणार असेल तर तो मेटल ऑक्सिडाइज होतो, म्हणजे गंजतो. अशा वेळेस तिथं आपल्याला इनर्ट ॲटमॉस्फिअर म्हणून हेलियम गॅस वापरल्यानंतर त्या मेटलचं नुकसान होत नाही, आणि म्हणून ज्यावेळेस वेल्डिंग पर्पजमध्ये ज्यावेळेस इनर्ट ॲटमॉस्फिअर तयार करायचं असतं त्यावेळेस हेलियम गॅस वापरतात. त्याचबरोबर मेटलर्जी ऑफ सम मेटल्स. मेटलर्जी म्हणजे काही जे धातू असतात ते खाणीत जसेच्या तशा स्वरूपात नसतात, ते खाणीतून वर काढेपर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला त्याच्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. अशा मेटलर्जीमध्ये सुद्धा हेलियम गॅस वापरला जातो. लिक्विड हेलियम इज यूज्ड फॉर प्रोड्युसिंग लो टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर रिसर्च. अनेक वेळा रिसर्चसाठी अतिशय कमी टेम्परेचर क्रिएट करावं लागतं, अशा वेळेस लिक्विड हेलियमच्या सहाय्यानं हे लो टेम्परेचर तयार केलं जातं. इन लो टेम्परेचर गॅस थर्मोमेट्री फॉर प्रोडक्शन ऑफ लेझर्स. गॅस थर्मोमेट्री आणि लेझरच्या प्रोडक्शनमध्ये लो टेम्परेचर ज्यावेळेस आवश्यक असतं त्यावेळेस हेलियमचा उपयोग केला जातो. यूज्ड टू प्रेशराइज फ्युएल टँक्स ऑफ लिक्विड फ्युएल्ड रॉकेट्स. जे रॉकेट्स असतात त्याच्यामध्ये लिक्विड फ्युएल असतं, त्या फ्युएल टँक्सला प्रेशराइज करण्यासाठी हेलियम गॅस वापरतात. यूज्ड ॲज ए शिल्डिंग गॅस फॉर आर्क वेल्डिंग. वेल्डिंगचाच प्रकार असतो आर्क वेल्डिंग, अशा वेळेस शिल्डिंग गॅस म्हणून त्याचा वापर केला जातो. इन सुपरसॉनिक वाइंड टनेल्स. जे सुपरसॉनिक वाइंड टनेल्स असतात किंवा अनेक वाऱ्याचं असं बनवलेलं असतं सुपरसॉनिक, त्याच्यामध्ये हा हेलियम गॅस वापरलेला असतो. सुपरसॉनिक वाइंड टनेल्स म्हणजे ज्यावेळेस एखाद्या एअरक्राफ्टची लॅबोरेटरी टेस्ट घ्यायची असते की तो वाऱ्यात टिकेल की नाही, अशा वेळेस असे बोगदे तयार केलेले असतात टेस्टिंगसाठी की जिथं त्या वाऱ्याचा सुपरसॉनिक वेग असतो, अशा वेगामध्ये त्या एअरक्राफ्टची टेस्टिंग केली जाते. अशा ठिकाणी हा हेलियम गॅस वापरलेला असतो.
Helium nucleus is used as a bombarding particle for disintegration of atoms. हेलियमचा न्यूक्लियस अनेक वेळा आदळण्यासाठी, बंबार्डिंग म्हणजे आदळण्यासाठी वापरला जातो डिसइंटिग्रेशन ऑफ ॲटम्स. बघा, न्यूक्लियस एनर्जीमध्ये आपल्याला डिसइंटिग्रेशन करायचं असतं, म्हणजे त्या ॲटम्स आपल्याला तुकडे करायचे असतात. त्यावेळेस त्याच्यावर काहीतरी मारा करणं आवश्यक असतं आणि त्यावेळेस हा हेलियम न्यूक्लियस त्यांच्यावर आदळवला जातो. मग त्या ॲटमचं डिसइंटिग्रेशन होतं आणि त्याच्यातनं ऊर्जा बाहेर पडते. यूज्ड फॉर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. आपल्याला सगळ्याला माहीत आहे MRI, CT स्कॅन आपण ज्या लॅबमध्ये टेस्ट करतो त्याच्यामध्ये मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे MRI असं म्हणतात. अनेक अवयवाचे फोटो काढण्यासाठी आपल्याला MRIचा आपण वापर करतो. त्या MRIमध्ये सुद्धा हेलियम गॅस वापरलेला असतो. निऑन गॅसेसचे युजेस. इन निऑन डिस्चार्ज लॅम्प्स अँड सायन्स, these signs are visible from the long distances and also in mist or fog. बघा, आपण शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मोठमोठे बोर्डर बॅनर दिसतात की जे लांबून सुद्धा आपल्याला दिसतात. ह्याचं कारण त्याच्यामध्ये निऑन डिस्चार्ज लॅम्प्स वापरलेले असतात की ज्याच्यामुळं त्या निऑन गॅसमुळं आपण लांब अंतरावरून सुद्धा तो बोर्ड सहजासहजी पाहू शकतो. इवन तो धुक्यात सुद्धा आपण पाहू शकतो. Mixture of neon and helium is used in certain protective electrical devices such as voltage stabilizers and current rectifiers. निऑनचं आणि हेलियमचं मिक्सचर अनेक प्रोटेक्टिव्ह इलेक्ट्रिकल डिव्हायसेसमध्ये वापरलं जातं. उदाहरणार्थ आपण टीव्हीची किट जाऊ नये, फ्रीजला काही नुकसान होऊ नये म्हणून स्टॅबिलायझर्स वापरतो. त्या व्होल्टेज स्टॅबिलायझर्समध्ये आणि करंट रेक्टिफायर्समध्ये म्हणजे करंट कंट्रोल करणारी जी डिव्हायसेस असतात अशामध्ये हा निऑनचं आणि हेलियमचं मिक्सचर वापरतात. तिसरं, फॉर प्रोडक्शन ऑफ लेझर्स. लेझरचा आपल्याला सगळ्याला उपयोग माहीत आहे. त्या लेझरच्या निर्मितीसाठी ह्या निऑन गॅसचा वापर केला जातो. इन फ्लोरोसंट ट्यूब्स. फ्लोरोसन्स म्हणजे स्वतःहून चमकणे, काही केमिकल्सच्या साहाय्यानं चमकणे. उदाहरणार्थ आपण शॅमेलियन सारडा बघतो, तो स्वतःहून रंग बदलतो म्हणजे त्याच्याकडे केमिल्युमिनेसन्स असतो, म्हणजे तो स्वतः रंग तयार करतो केमिकलच्या साहाय्याने. असेच अनेक ट्यूब असतात की ज्या फ्लोरोसंट असतात, स्वतः चमकतात. अशा ट्यूब्समध्ये निऑन गॅसचा वापर केला जातो. आर्गॉन गॅसेसचे उपयोग. फॉर प्रोड्युसिंग इनर्ट ॲटमॉस्फिअर इन वेल्डिंग अँड स्टील प्रोडक्शन. वेल्डिंगच्या आणि स्टील प्रोडक्शनच्या वेळेस ऑक्सिजनची एंट्री झाली असता त्या मेटलचं नुकसान होऊ शकतं. अशा वेळेस तिथं हवेच्या एंट्री होऊ नये, ॲटमॉस्फिअर इनर्ट राहावं, कुठलीही रिॲक्शन होऊ नये, अशा वेळेस हा आर्गॉन गॅस वापरला जातो. मिक्सचर ऑफ 85% argon and 50% nitrogen is filled in electric bulb to increase life of filament. बघा, आपल्याला माहीत आहे ट्यूबमध्ये बल्बमध्ये गॅस भरलेला असतो. त्या गॅसमध्ये 85% आर्गॉन असतो आणि 15% नायट्रोजन असतो. त्यामुळंच ट्यूब आपली भरपूर दिवस टिकते, कारण त्याच्यामध्ये जे फिलामेंट असतं त्याचं लाईफ इन्क्रीज होतं. इन फिलिंग फ्लोरोसंट ट्यूब्स अँड रेडिओ ऑल्स. फ्लोरोसंट ट्यूब्स मग सांगितलं की ज्या अनेक ठिकाणी, आता टीव्हीचे आपली जी ट्यूब असते, पिक्चर ट्यूब असते ज्याच्यामुळे आपल्याला चित्र दिसतं, अशा अनेक ठिकाणी ह्या फ्लोरोसंट ट्यूब्स आणि रेडिओ हॉल्स वापरलेले असतात. हे भरण्यासाठी त्याच्यामध्ये जे गॅसेस वापरले जातात त्याच्यामध्ये मेनली आर्गॉन असतो. इट इज मिक्स्ड विथ निऑन टू गेट लाईट्स ऑफ व्हेरियस कलर्स. आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे जे बल्ब दिसतात किंवा वेगवेगळे रंगाचे ज्यावेळेस आपल्याला लाईट मिळवायचे असतात त्यावेळेस निऑन आणि आर्गॉन हे दोघं वापरले जातात. इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.